नमस्कार मित्रांनो, तुमचा लाडका हॅशटॅग बदली ड्रायव्हर. आज बिरोबाच्या जत्रेचा दुसरा दिवस असल्यामुळे मी आणि आमचा बाबल्या दोघं जण टू व्हीलरवरून बिरोबा जत्रेकडे चाललो होतो. जातानाच देवळापाशी गेलो तर व्हिडिओ काढला. त्यानंतर आत गेलो तर कासवा दर्शन घेतल्यानंतर आत जाऊन बिरोबाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. देव कसा साक्षात दिसतोय ना भावांनो, कसं एकदमच भारी ना. त्यानंतर आलो बाहेर, पालखीत दर्शन घेतलं. पालखीत एक छानशी बिरोबाची मूर्ती होती. तिथं दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर बघतोय तर काय, अहो बिरोबाचा कार्यक्रम आहे आणि त्यात वव्या नाही त्या, असं कधी होणारच नाही. वव्या तर एकदम क्वालिटी चालल्या होत्या. इतकं भारी वव्या चालल्या होत्या ना, ऐकतच राहावं. त्यानंतर सगळ्या असं परिसरात बघितलं तर मान्य श्री रामकृष्ण वेताळ साहेब हे आले होते आमच्या मंदिराला भेट देण्यासाठी. त्यानंतर शेजारील सगळे अशी जेवायला बसली होती माणसं. म्हणलं आता वर जाऊन बसावं, तर आमच्यातली ही पोरं सगळी वर जाऊन बसली होती. तोवर आमच्या बाबल्याला घरातनं फोन आला, "अरे कुठं थांबला? या की लागा मामा न तू." तोवर बाबल्याला म्हणलं, "बाबल्या चल जाऊ जरा आपण पण जाऊ." आई तिथनं बघा कसं दिसतंय हे सगळं बघा जत्रेतलं. जत्रा कशी आहे, भरल्या की नाही भारी एकदम कडक मधी. हा नाद करते का टॉपच. असा विषय सगळीकडे जत्राच की हो. म्हटलं आपण पण जरा आता व्हिडिओ काढावं मस्तपैकी. ते बघा कसं बारक्या पोरांना वर जायचं. त्यानंतर आमची दीदी आली. दीदीला म्हणलं, "दीदी चल तुझा आणि माझा एक फोटो काढा." मग दीदीचा आमचा फोटो काढला. काढल्यानंतर हे आता रात्रीचं हाय कसं दिसतंय बघा. हाय ती ना रात्रीचं पब्लिक. अहो देवच जागृत स्थान आहे म्हणल्यावर ना, येणारच की माणसं हो. आता आपल्याला कामाला जायचं त्याच्यामुळे म्हणलं, चला आता जाऊ घरी. फॉलो आणि लाईक आणि शेअर करा. कसा वाटला ब्लॉग भावानं सांगा.